एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते. संजय राऊत यांचा मोठा दावा. दिल्लीमध्ये अहमद पटेलांनाही भेटले होते आणि पृथ्वीराज चव्हाणांनाही याबद्दल विचारा असंही आव्हान. नाना पटोले यांच्या ऑफरबद्दल त्यांनाच विचारा. शरद पवारांनी झिडकारला प्रश्न, तर सत्तेचा गैरवापर करून कोणी धार्मिकते निर्माण करतंय का बघा असाही सरकारला दिला सल्ला. पटोलेंची ऑफर ऐकून माझी तर वाचाच गेली. खासदार संजय राऊतांची टीका, तर पटोलेंनी ऑफर दिली असेल तर त्यांच्याशी चर्चाही करू, राऊतांची प्रतिक्रिया. मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला आल्याबद्दल पवारांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार. बाजीराव पेशवे, महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकरांचे पूर्णाकृती पुतळे तालकटोरा स्टेडियममध्ये उभारण्याची केली मागणी. मंत्रिपदानंतर आता धनंजय मुंडेंची 6 महिन्यामध्ये आमदारकीही जाणार. करुणा मुंडेंचा दावा, तर निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात करुणांच्या नावाचा उल्लेख केला नसल्यानं कोर्टात लढाई. काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली, त्याचे बीडमध्ये दुष्परिणाम. शरद पवारांची बीडच्या परिस्थितीवरून टीका, तर बीडमधल्या सगळ्या गंभीर लोकांना मोठं करण्यामध्ये पवारांचाच हात. अंजली दमानी यांचा हल्लाबोल. कोर्टानं नोंदवलेलं निरीक्षण योग्यच. कुणाला कोणत्या कोर्टात जायचंय जाऊ द्या, माणिकराव कोकाटेंचं आव्हान. तर कोकाटेंच्या निकालाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल. महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद आक्रमक. कबर हटवण्यासाठी 17 मार्च रोजी करणार आंदोलन, मुख्यमंत्र्यांना देणार निवेदन. शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराला विरोध, अधिसभेमध्ये स्थगन प्रस्तावावरून गोंधळ, तर जोरदार घोषणाबाजी. महाराष्ट्रात पॉक्सोची तब्बल 42,000 प्रकरणं प्रलंबित. आरटीआय अंतर्गत धक्कादायक माहिती उघड. 30 पैकी केवळ एक विशेष न्यायालय काम करत असल्यानं खटले पडून. गाय आणि म्हशीच्या दूध दरामध्ये आजपासून 2 रुपयांची वाढ. गायीचं दूध प्रति लिटर 58 रुपये, तर म्हशीचं दूध प्रति लिटर 74 रुपयांवर. जळगावात शुक्रवारी सोन्याच्या दराचा उच्चांक. प्रतितोळा 91,464 रुपयांचा दर. आठवड्याभरात चांदीच्या दरातही किलो मागे 8,000 रुपयांची वाढ. मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये आज रंगणार वुमन्स प्रीमियर लीगची फायनल. तिसऱ्यांदा फायनल गाठलेल्या दिल्लीला पहिल्या विजेतेपदाची आस, तर मुंबई इंडियन्सचा दुसरा विजेतेपदावर डोळा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.